काँग्रेस उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंच्या बरोबर असते तर निकाल वेगळा असतात. समीकरण नेमकं कुणाचं चुकलंय? काँग्रेसचं चुकलंय की उद्धव ठाकरेंचं चुकलंय? आणि काही प्रश्न आमचे राष्ट्रीय पातळीचे असतात, त्यामुळं काही निर्णय हे राष्ट्रीय पातळीवरून होतात. त्याला शेवटी आम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागत असते. त्या पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे. पण समीकरण काय चुकलंय असं वाटतं काही? नाही, आता असं आहे की शेवटी ज्याचे विचार तत्व काही असे त्याला जपण्याची निवडणूक एक आत्ताची असते, परंतु जे वैचारिक काही गोष्टी असतात त्या तर लॉंग टर्म करता असतात, म्हणजे दूरगामी परिणाम करणारे असतात. त्याची काळजी घ्यावी लागते. साहेब, शेवटचा असा प्रश्न आहे की आता राज्यात जर बघितलं सगळ्या सत्ता एमआयएमचा फॅक्टर कुठेतरी वाढताना दिसतो, म्हणजे काँग्रेसला याचा कुठेतरी फटका बसतो किंवा काँग्रेस? माझं मत असं आहे की काँग्रेसला फटका निश्चितपणे बसतो, त्याच्यातून मी नाकारत नाही. परंतु याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट दिसते की ज्याचे विषय असा आहे की धार्मिक ध्रुवीकरण हे आपल्याला या देशाला परवडणार नाही. कोणत्याच धर्माचं, ना हिंदू धर्माचं ना मुस्लिम धर्माचं. जो आपण निर्णय घेतलेला आहे राज्यघटनेनं सर्व धर्म समभावाचा, सेक्युलर आपण म्हणतो, तो जपणं हे गरजेचं आहे. हे ध्रुवीकरण जे असतात त्याच्या विरुद्ध उलट काँग्रेस आहे की सगळ्यांनी एकत्र राहावं. कोणी चुकला असेल तर त्याला ध्रुवीकरण कोण वाढवतंय? नाही, ध्रुवीकरण जे वाढतंय कोणत्या बाजूना हे देशाच्या हिताचं नाही. कोण वाढवत असेल, कसं वाढतंय याचा अभ्यास आपण करा, परंतु होणारं ध्रुवीकरण हे देशाच्या फायद्याचं नाही. कोणत्या जाती धर्माचं कोणाचंच नाही. 12 जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आहे? नाही, एक आहे की तुम्हाला नगरपालिकेमध्ये आम्हाला काय यश कमी जास्त आलं असेल महानगरपालिका, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही काँग्रेस पक्षाला यश मिळालेलं आहे आतापर्यंत ते निकोप आहे, निरोगी आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा म्हणजे तुम्हाला ज्या नको त्या लोकशाहीच्या ज्या गोष्टी होत आहेत, आता पैशाच्या वाटपाच्या चर्चा होत आहेत, दादागिरीच्या चर्चा होत आहेत, दहशत निर्माण केली जाते, बिनविरोध होण्याकरता काय नाही ते केलं गेलं. आपल्या चॅनलवाल्यांनी यांनी खूप चांगलं दाखवलं. वृत्तपत्राचे हेडलाईन झाल्या होत्या आपल्या की शेवटच्या दिवशी विड्रॉल होण्याकरता, बिनविरोध होण्याकरता काय काय केलं गेलं, याच्या खुनापर्यंत गेल्या गोष्टी. आम्ही निकोप लोकशाहीच्या बाजूचे आहे. कोणतेही हे फंडे वापरत नाही आम्ही. त्यामुळे आमचं जे काही असेल आमचं नाही, ठीक आहे, स्वबळावर लढण्याची तयारी तर ठेवावी लागते, सगळ्याच पक्षाला ठेवावी लागते. पण जिथं शक्य होईल तिथं मित्रांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे देखील आंदोलन होताना आपला पाठिंबा कशा स्वरूपात असणार आहे? बाळदादा आवारे म्हणून एक तरुण कार्यकर्ता या आंदोलनास बसला आहे आणि त्यांनी उपोषणाला बसले. आज 16 तारखेनंतर आज 5वा दिवस त्यांचा आहे. त्यांनी सर्वच पक्षांकडे मागणी केली होती की तुम्ही पाठिंबा द्या, कारण हा राष्ट्रीय प्रश्न आहे आणि लोकशाहीला ताकद देणारा प्रश्न आहे. कारण EVM मध्ये जो प्रॉब्लेम आहे त्यामुळं अशा प्रकारचे निकाल येत आहेत असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे. जनसामान्यामध्ये सुद्धा ते मत आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांमध्ये सुद्धा मत चोरी हे सगळे जे विषय आहेत त्यामध्ये EVM हा सुद्धा विषय त्यांना वाटतो आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाकडे सुद्धा त्यांनी मागणी केली होती पाठिंबा द्यावा. त्या पद्धतीने ते बसले. 5वा दिवस आहे. आमच्या हर्षवर्धनजी सपकाळ यांची इच्छा होती की ते स्वतः येणार होते, परंतु सध्या जे चाललेले महानगरपालिकेचे काही विषय त्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु मला त्यांनी यावं आणि पाठिंबा जाहीर करावा याकरता पाठवलेला आहे. साहेब, राज ठाकरे यांनी बॅलेट पेपरवर घ्यावा अशी मागणी आहे. राज ठाकरेंच्या ज्या मागणीला EVM हटावं या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा असेल किंवा आपला नाही, विषय हा कोणाचा असा नाहीये. म्हणजे हे तर मुलं असे आहेत की ज्यांचा राजकारणाचा अर्थार्थी कोणत्या पक्षाचा संबंध नाहीये. माझी भेट झाली होती तर मी विचारलं कोणते पक्ष, म्हणजे आमचा पक्ष नाहीये. आम्हाला कुठेतरी चुकतंय असं वाटतंय आणि म्हणून हा जो हक्क आहे, सर्वसामान्य जनतेचा मताचा अधिकार आहे, तो अबाधित राहिला पाहिजे. म्हणून आम्ही हा सत्याग्रह मागणी करतात. त्याला सहमती असेल कोणीही करू. जो EVM करता जे काही ज्या अनिष्ट चालीरीती पडलेल्या आहेत, स्वतः राहुलजींनी सुद्धा अनेक मतचोरीचे विषय मांडलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. त्याला उत्तर कसे दिलेत निवडणूक आयोगानं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो कोणी उभा राहील निकोप लोकशाही करता, त्यात कोणी असलं तरी ठीक आहे ना. तो निकोप लोकशाही करता उभा असेल ना तर आम्ही पाठीशी राहिलं पाहिजे, सगळ्या जनतेनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे. महापालिकेच्या निवडणुका आता पार पडल्या, कुठेतरी बोटावरची शाही पुसली जात असल्याचे प्रकार जे आहेत समोर आले. खरं म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्षाचे एकंदर राजकारण करण्याची जी पद्धत आहे तिच्यामुळं अनेक गोष्टीची शंका निर्माण होऊ शकते.
आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल की चंदीगडला महापौरची निवडणूक कशी झाली. सांगण्याची काही गरज आहे का? वेगळं सांगण्याची गरज आहे काय? ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षांमध्ये फाटाफूट केली, या पद्धतीनं पाहतोय आपण की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा केला असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. किती तुकडे आपले झाले. त्याच्यामध्ये न्याय तरी मिळाला का आपल्याला? म्हणजे कोर्टामध्ये दाखल झालं 4-4 वर्ष त्याच्यावर निर्णय होत नाहीत. आम्ही विरोधी आपण केला होता निर्णय की पक्षांतर बंदीचा कायदा केला आपण. काय झालं त्या कायद्याचं? म्हणजे न्यायाची हे राहिली का नाही? न्याय व्यवस्था राहिली का नाही? हे सरकार तरी न्याय देणारं आहे का? या सगळ्या ज्या परिस्थित्या निर्माण झालेल्या आपल्या भोवती, आज विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही, एका व्यक्तीचा नाही. हा विषय देशापुढचं जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, जी लोकशाही आपल्याला मिळाली, जी राज्यघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, त्याच्यात जो मताचा सर्वसामान्याला अधिकार दिला, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जी किंमत आली, त्या सगळ्याचाच आज प्रश्न निर्माण झालेला आहे की हे राहणार का नाही. आणि म्हणून हा कोणा पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नाही, तर हा आपल्या सगळ्यांपुढचा विषय. म्हणजे मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की तुमच्या करता सुद्धा महत्त्वाचा विषय तो जपला पाहिजे, तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि लोकशाहीची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता तुम्ही सुद्धा उभं राहावं अशी अपेक्षा आम्ही साहजिकपणे करू. साहेब, दुसरा मुंबईचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.